नमस्कार मंडळी. कल्याण शहरातील हे सुंदर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर तुम्हाला माहीत आहे का? हे मंदिर 40 वर्ष जुने मंदिर आहे. मित्रांनो, अनेकांना ही गोष्ट माहीत नसेल की कल्याण तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील या सुंदर मंदिरामुळेच या परिसराला व येथील रेल्वे स्टेशनला विठ्ठलवाडी हे नाव या मंदिरामुळे मिळालेले आहे. हे मंदिर दिवसा जितके सुंदर दिसते त्यापेक्षा अधिक रात्री सुंदर दिसते. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या मंदिराचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो, या भक्तिमय व सुंदर मंदिराची सफर आज सुरू करूया. रामकृष्ण हरी मंडळी, मी योगेश पवार आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही माझ्या मागे बघू शकता, खूप सुंदर असं मंदिर आहे आणि हे मंदिर एक्सप्लोर करण्यासाठी मी आज आलो आहे कल्याणमध्ये. तर हे मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि सध्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आषाढी वारीचे दिवस चालू आहेत आणि या आषाढी वारी दिवस निमित्त आपण हे मंदिर एक्सप्लोर करायला आम्हाला आहोत. हे मंदिर नक्की कुठे आणि इथे यायचं कसं हे तुम्हाला मी व्हिडिओच्या मध्ये सांगणार आहोत. तर शेवटपर्यंत व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. आषाढ महिना सुरू झाला की प्रत्येक विठ्ठल भक्ताचे मन पंढरपुराकडे धाव घेते. पायी चालती पंढरपुराची वाट. पण प्रत्येकाला पंढरपुराला जाणे शक्य होत नाही. अशावेळी कल्याण शहरातील हे सुंदर मंदिर कल्याण तालुक्यातील हजारो भक्तांसाठी श्रद्धा आणि भक्तीचे एक महत्त्वाचे केंद्र बनलेले आहे. मित्रांनो, या सुंदर मंदिराच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यासाठी दोन्ही बाजूनी प्रशस्त संगमरवरी पायऱ्यांची सुंदर अशी रचना करण्यात आलेली आहे. या सुंदर रचनेमुळे मंदिराचे सौंदर्य आणि भव्यता अंगी खुलून दिसते. तर चला मित्रांनो, आता आपण मंदिरात प्रवेश करूया. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कल्याण शहरातील विठ्ठलवाडी या परिसरात गजबजल्या भागात वसलेलं आहे. असे असताना मंदिरात प्रवेश करताना मनाला एक आत्मिक शांतता मिळते. या मंदिराची रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशा प्रकारची आहे. मंदिरात प्रवेश करतात आपल्याला एक प्रशस्त सभामंडप पाहायला मिळते. सभामंडपाच्या वरील बाजूस सुंदर नक्षीकाम व रंगरंगोटी केलेली नजरेस पडते. पारंपरिक वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेला हा घुमट आणि मध्यभागी लटकेदार आकर्षक झुंबर मंदिराच्या वास्तुकलेत आणखी भर घालतो. मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी अंतराळगृहात प्रवेश करतात. प्रवेशद्वारावर जय जय रामकृष्ण हरी हे शब्द नजरेस पडतात. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूस विघ्नहर्ता श्री गणेशाची सुंदर मूर्ती विराजमान आहे. तर डाव्या बाजूस प्रभू श्री रामाचे परमभक्त श्री मारुतीरायाची आकर्षक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेते. प्रथम श्री गणेशाचे दर्शन घेऊन आणि श्री मारुतीरायांना वंदन करून मग मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करावा लागतो. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करतात आपल्याला श्री विठू रखुमाईच्या त्या सुंदर रूपाचे दर्शन घडते. श्री विठू रखुमाईचे भगव्या शुभ्र वस्त्राने सजलेले ते तेजस्वी मनमोहक रूप पाहून मला संत ज्ञानेश्वर माऊलीने रचलेल्या त्या अभंगाची आठवण झाली. रूप पाहता लोचनी सुख झाले व साजले, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मित्रांनो, ज्यावेळी मी गाभाऱ्यात होतो त्यावेळी सतत अशी वाट होती की हे क्षण आयुष्यभरासाठी थांबावे. श्री विठू रखुमाईचे ते सुंदर रूप फुलांच्या हारांनी व दीपोज्योतीच्या प्रकाशाने अधिकच तेजस्वी दिसत होते. भगवंताच्या दर्शनाने माझ्या मनातील सर्व चिंता दुःख नाहीसे होऊन मन प्रसन्न झाले होते. यावेळी मला जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या या अभंगाची आठवण झाली.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या तुळसी हार गला कासे पितांबर हवडे निरंतर तेची रूप. मित्रांनो, श्री विठू रखुमाईच्या मंदिरा शेजारी भगवान शिवशंकराचे एक सुंदर मंदिर आहे आणि आता आपण या मंदिराला सुद्धा भेट देणार आहोत. मित्रांनो, सध्या मी आहे मंदिरामध्ये आहे आणि आता आपले जे मंदिराचे गुरुजी आहेत ते आपल्या या मंदिराबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे. तर आता आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मंदिराबद्दल. आपण गाभाऱ्यामध्ये जाऊया मित्रांनो. नमस्कार सर्वांना, जय हरी विठ्ठल. रामकृष्ण हरी गुरुजी. रामकृष्ण हरी. गुरुजी, आपल्या या मंदिराबद्दल थोडीफार माहिती सांगा. हे मंदिर इथे हा मंदिर आधी खूप पुरातन होतं आणि 3 ते 4 वर्ष झाले या मंदिराचा जीर्णोद्धार होऊन आता हे मोठ्या स्वरूपात मंदिर बांधलेलं आहे. आणि विठ्ठल मूर्ती पण आधी सुरुवातीला लहान होत्या, आता मोठ्या विठ्ठल मूर्ती इथे आपल्याला स्थापना झालेली आहे. तर इथे आषाढी एकादशी व सर्व सणांना भरपूर प्रमाणामध्ये इथे गर्दी असते आणि इथे बाजूलाच इथे शिव मंदिर पण आहे. शिवरात्रीला वगैरे सर्व सणांमध्ये भरपूर गर्दी असते इथे. आणि आषाढी एकादशीचा उत्सव भरपूर प्रमाणात तिथे हरिपाठ भक्त येतात. तसे परत इथे आषाढी एकादशी निमित्त महाप्रसादाचं वाटप वगैरे सर्व इथे होत असतं आणि भाविक भक्तांना इथे लांबच लांब रांगा असतात त्या आषाढी एकादशी निमित्त. तर मी जे गाभाऱ्यात प्रदक्षिणा मारत होतो तर बाहेर पूर्ण दगडाचं काम केलं दिसतंय आणि त्यामध्ये नक्षीकाम सुद्धा भरपूर केलेलं आहे. चिरेबंदीचं काम आहे आणि नक्षीकाम वगैरे सुंदर मंदिर बांधले. ओके, धन्यवाद गुरुजी. मित्रांनो, जेव्हा आपण प्रदक्षिणा करतो तर प्रदक्षिणामध्ये तुम्हाला बघू शकता हे पूर्ण गाभाऱ्याचं बाहेरील बांधकाम आहे. हे पूर्ण दगडी बांधकाम आहे. खूप सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, हे पूर्ण असं चिरेबंदी बांधकाम केलेलं आहे दगडी. आणि ज्याप्रमाणे बांधकाम आहे खूपच सुंदर असं बांधकाम आहे आणि खाली पूर्ण नक्षीकाम केलेलं आहे. म्हणजे खूपच सुंदर अशी मंदिराचं बांधकाम केलेलं आहे आणि तो आपला नक्षीकाम केलेलं दिसून येतं. तर मित्रांनो, आता आपल्या समोर हे मंदिराचे ट्रस्टी आहे आणि ते आपल्याला थोडंफार या मंदिराबद्दल सांगणार आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. मंदिराबद्दल थोडंफार सांगा आपल्या. हा नवीन जो मंदिर उभारलाय हा 2 वर्षापूर्वी आमच्या मंदिराची पुनर्स्थापना झाली. पूर्वी 1983 साली आमचा जुना मंदिर समोर होता. तो आता बऱ्याच वर्ष झाल्यानंतर पूर्ण जर्जर अवस्थेमध्ये झाला. मग आमच्या समितीने निर्णय घेतला की आपल्याला नवीन मंदिर बांधण्यात यावं. म्हणून जवळजवळ या 2016ला या मंदिराची आम्ही पायाभरणी केली. आज 2 वर्षापूर्वी या मंदिराचा पुनर्स्थापना करून हा भव्य दिव्य मंदिर आपल्या समोर आहे. या मंदिराची खासियत अशी आहे की हा पुरातन म्हणजे भरपूर वर्ष म्हणजे आमचे जे ज्येष्ठ लोक त्या लोकांनी या विठ्ठल मंदिराची पूर्वी स्थापना केली होती. आणि या मंदिराच्या मुळे या आमच्या गावावरती किंवा आजूबाजूच्या परिसरावरती फार कृपा आहे आणि सर्वांना म्हणजे प्रसन्न होणारा आणि प्रसन्न वाटणारा असं हा मंदिर आहे. तुम्ही या मंदिराची भव्य दिव्यता बघणार तर असे जसे साऊथला किंवा इतर ठिकाणचे मंदिर असते त्याप्रमाणे. आणि जे खरोखर विठ्ठल भक्ती असतील, जे खरोखर जे देवाला मानस त्यांनी एकदा तरी या मंदिरात यावे आणि या मंदिराचा भव्य दिव्य असा बघून तुम्ही व्हा, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की मंदिराची मूर्ती आम्ही विठ्ठल रुक्मिणीची मंदिर आम्ही पंढरपूरवरून आणलेली आहे. तुम्ही बघू शकता जशी का स्वयंभू जशी विठ्ठलाची मूर्ती आहे पंढरपुरात तसं त्याचप्रमाणे ही मूर्ती आहे. आणि इथे विठ्ठलवाडी हा नाव देखील हा विठ्ठलवाडी स्टेशन हा पूर्वीच्या या मंदिरामुळे पडलेला आहे. त्यामुळे या मंदिराला फार महत्व आहे आणि ते जास्तीत जास्त लोक चांगल्या संख्येने येतात. आता आषाढी कार्तिकेचा 25 तारखेला मोठा उत्सव असतो तेव्हा सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे किंवा इथे भरपूर म्हणजे अन्नदान होणार आहे. या बऱ्याच गोष्टी आषाढी कार्तिकेला होत असतात. म्हणून आपल्या सर्वांना
निवेदन आहे की या आषाढी कार्तिका जरूर तुम्ही या आणि या भगवंताचं दर्शन घ्या. रामकृष्ण. रामकृष्ण. तर मित्रांनो, आता आपण विठ्ठल रखुमाईचे दर्शन घेतले आणि या मंदिरा शेजारीच शिवमंदिर सुद्धा आहे. ते सुद्धा खूप सुंदर आहे. आता आपण जाऊ शिव मंदिरामध्ये आणि या मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे इथं तुम्हाला तुमच्या हाताने अभिषेक सुद्धा करता येईल. त्याच्यासाठी कोणी तुम्हाला मनाई करत नाही. आणि आता आपण शिव मंदिरामध्ये जाऊया आणि अभिषेक सुद्धा करूया. मित्रांनो, या मंदिर परिसरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिराशेजारी भगवान शिवशंकराचे खूप सुंदर आणि पवित्र असे मंदिर आहे. या मंदिरात आपल्याला सुंदर अशा शिवलिंगाचे दर्शन घडते. या मंदिरातील सर्वात विशेष गोष्ट म्हणजे येथे प्रत्येक भाविकाला स्वतःच्या हस्ते शिवपिंडीवर जलाभिषेक करण्याची संधी मिळते. शिवभक्तांची अशी श्रद्धा आहे की भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर भक्तिभावाने जलाभिषेक केल्याने जीवनातील संकटे दूर होतात, मनातील सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात आणि महादेवाची कृपा सदैव भक्तांवर राहते. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. ओम नमो पार्वते पदे. हर हर महादेव. मित्रांनो, हे मंदिर दिवसा जितके सुंदर दिसते त्यापेक्षा अधिक रात्रीच्या रोषणामध्ये अधिक सुंदर व विलोभनीय वाटते. या मंदिराचा 2023 साली जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे, पण आजही मंदिर त्याच आत्मीयतेने जपले जाते. या मंदिरात दररोज संध्याकाळी न चुकता हरिपाठ घेतला जातो. मित्रांनो, कल्याण तालुक्यातील विठ्ठलवाडी परिसरातील खडेगोळवली येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराची मला आवडलेली सर्वात आवडती गोष्ट म्हणजे मंदिराच्या आत जेवढी स्वच्छता आहे त्यापेक्षा अधिक स्वच्छता बाहेरील परिसरात दिसून येते.
मंदिर परिसरातील भिंतीवर विठू माऊली, जगद्गुरू तुकाराम महाराज आणि वारकऱ्यांचे वारतील दृश्य असे अनेक चित्र भिंतीवर रेखाटलेले दिसून येते. हे चित्र महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय व त्यांच्या संस्कृतीची जाणीव करून देते. मित्रांनो, तुम्हाला जर या मंदिराला भेट द्यायची असल्यास तुम्हाला विठ्ठलवाडी स्टेशनवर बाय ट्रेन किंवा बाय रोड यायचे आहे. विठ्ठलवाडी स्टेशनपासून उल्हासनगर साईडला तुम्हाला 2 मिनिटात चालत यायचे आहे. हे मंदिर खडेगोळी परिसरात आहे, त्यामुळे मुख्य रस्त्यापासून हे मंदिर 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर मित्रांनो, तुम्ही कल्याणमध्ये किंवा विठ्ठलवाडी परिसरात आल्यास नक्की या मंदिराला भेट द्या. तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे हे खूपच सुंदर असं मंदिर आहे आणि विशेषतः म्हणजे याचं जे बांधकाम केले ते खूप सुंदर असं केलं आहे. मंदिराचा जो मुख्य गाभारा आहे त्या मुख्य गाभाराचं बांधकाम जे आहे ते पूर्ण चिरेबंदी आहे. तुम्ही जेव्हा प्रदक्षिणा मारतात मंदिराला त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल. आणि हे मंदिर आहे जे आहे ते विठ्ठलवाडी स्टेशनमधून अवघ्या 10 मिनिटं अंतरावर आहे. तर तुम्ही कल्याणमध्ये आलास नक्की या मंदिराला भेट द्या. मंदिराचं वातावरण जे खूप प्रसन्न आहे आणि इथं आल्यानंतर मला एक आत्मिक समाधान मिळेल. तर मित्रांनो, आजचं एवढं पण इथंच संपवतात. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बाजूची जी बेल आयकॉन आहे ती दाबायला विसरू नका, कारण मी जे पण नवीन व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येईल. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराय.